केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली की लावली गेली याबद्दल साशंकता असून महापालिकेनं याचा खुलासा केलेला नाही। या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन समितीनं नाट्यगृहाला आग कशी लागली, का लागली, कोणी लावली याबाबत चौकशीची मागणी करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केलंय। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये केवळ नाट्यगृह जळीत अशी नोंद असून तातडीनं या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशनला केशवराव भोसले नाट्यगृह हे जळीत झाले इतकीच नोंद आहे। याचा कुठलाही FIR दाखल नाही। MSCBनं सांगितलेलं आहे की हा शॉर्ट सर्किटमुळे जळालेली नाही, त्यामुळे ही वास्तू जाळलेली आहे। त्यामुळे कोणत्याही कारणास्तव ही केस दाखल होणं आवश्यक होते, ती झालेली नाही। सगळ्यात आज दुर्दैवी मनाला वाईट वाटते, इतकी शाहू महाराजांची जुनी इमारतबद्दल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो, पण यामध्ये सक्षम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हजर ठेवा म्हटलं असताना ते हजर राहिले नाहीत। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटनेप्रकरणी काही पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचं सांगितलं। आज आम्ही त्यांना पुरावे दिलेत। आम्ही त्यांना म्हटले की महानगरपालिकेत जावा, 2015 ते 2017 या कालावधीतलं इन्व्हर्ट रजिस्टर जप्त करा आणि गेले 3 महिने त्या ठिकाणी गॅलरीतला वातानुकूलन सिस्टीम बंद होती। तिथं काम करणारा जो मेकॅनिक आहे त्याला पोलिसांनी उचलून पोलिसाचा खाक्या दाखवला पाहिजे, तर याचं गूढ बाहेर पडू शकेल। यावेळी विजय देवणे, बाबा पार्टे, RK पोवार, आनंद काळे, बाळा जाधव, सतीश बिडकर यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।